आमदार रवींद्र वायकर शिवसेनेत प्रवेश करण्याची शक्यता। लोकशाही मराठीला खात्रीलायक सूत्रांची माहिती। आज रात्री 8 वाजता पक्ष प्रवेश करण्याची शक्यता। संजय राऊतांची फडणवीसांवर शिलक्या शब्दात टीका। कोणाचा डंपर पलटी होतोय लवकरच कळेल। फडणवीसांनी उद्धव ठाकरेंवर केलेल्या टीकेवर राऊतांचं प्रत्युत्तर। निवडणूक आयोगाचा आम्हाला जास्त फरक पडत नाही। निवडणूक आयोग भाजपच्या इशाऱ्यावर काम करतं। राऊतांचा भाजपवर आरोप। जळगाव लोकसभेसाठी ठाकरे गटाकडून उमेदवारांची चाचपणी। जळगाव लोकसभेची जागा ठाकरे गटाकडे, रावेरची जागा शरद पवार गटाला देण्याची शक्यता। लोकसभा निवडणुकीआधी निवडणूक आयुक्त अरुण गोयल यांचा राजीनाम्यामुळे निवडणुकीवर परिणाम होणार। लवकरात लवकर घ्या वारजेतील हॉस्पिटल भूमिपूजन कार्यक्रमात सुप्रिया सुळेंची मागणी। तर महापालिका निवडणुका सुप्रीम कोर्टामुळे रखडल्या, अजित पवारांचं उत्तर। भास्कर जाधव थोड्याच वेळात कार्यकर्त्यांशी साधणार संवाद। जाधवांच्या भावनिक पत्रानंतर ते कोणता मोठा गौप्यस्फोट करणार याकडे सर्वांचं लक्ष। अमरावतीतून प्रकाश आंबेडकरांचा मुलगा सुजात आंबेडकर लोकसभेच्या रिंगणात। अमरावतीत नवनीत राणा सुजात आंबेडकरांची लढत होणार। महायुतीत जागा वाटपाचा पेच कायम। सोमवारी पुन्हा दिल्लीत बैठक। शिवसेना राष्ट्रवादी वाढीव जागांच्या मागणीवर अद्याप ठाम। राज्य मंत्रिमंडळाची उद्या आणि परवा पुन्हा बैठक। मंत्रिमंडळ बैठकीत मोठे निर्णय होण्याची शक्यता। सिंधुदुर्गात भाजप ठाकरे गटाचे कार्यकर्ते आमने सामने। शासकीय कामाच्या उद्घाटनावरून दोन्ही गटात बाचाबाची। 14 किंवा 15 मार्चला लोकसभा निवडणुकीची घोषणा होण्याची शक्यता। निवडणूक आयोगाच्या जम्मू काश्मीर दौऱ्यानंतर निर्णय होण्याचा अंदाज। राहुल गांधींच्या भारत जोडो न्याय यात्रेच्या समारोपाला मवियाचं इंडिया आघाडीचं जोरदार शक्ती प्रदर्शन। इंडियातील पक्षप्रमुखांना शिवाजी पार्कवरील सभेचं आमंत्रण। उद्धव ठाकरे थोड्याच वेळात मातोश्रीवर घेणार पालघर लोकसभेचा आढावा बैठकीतून पालघर लोकसभेचा उमेदवार निश्चित होण्याची शक्यता। रयत क्रांती संघटनेच्या राज्य कार्यकारिणीची पुण्यात महत्त्वाची बैठक। सदाभाऊ खोत महायुतीत नाराज असल्याची चर्चा असल्यानं सदाभाऊ खोत वेगळी वाट धरणार का याकडे सर्वांचं लक्ष। भावना गवळींच्या मतदारसंघात धडाडणार ठाकरेंची तोफ। उद्धव ठाकरे 13 मार्चला वाशिम दौऱ्यावर। सभेतून उद्धव ठाकरे उमेदवार जाहीर करण्याची शक्यता। निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून नेते प्रवक्त्यांना विशेष सल्ला। निवडणूक काळात जिभेवर संयम ठेवा। उलटसुलट प्रश्नांची उत्तरं देताना सावधगिरी बाळगा, कार्यकर्त्यांना सल्ला। ठाकरे गटाचा पहिला उमेदवार ठरला। ठाकरे गटाकडून उत्तर दक्षिण मुंबईतून कीर्तिकरांना उमेदवारी जाहीर, तर शिवसेनेकडून राहुल शेवाळेंना उमेदवारी जाहीर होण्याची शक्यता। वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर अकोला दौऱ्यावर। संध्याकाळी अकोल्यात प्रकाश आंबेडकरांची होणार संवाद सभा। झोपूच्या सर्वेक्षणाला उद्यापासून सुरुवात। घाटकोपरमधील रमाबाई आंबेडकर नगरच्या झोपड्यांचं होणार सर्वेक्षण। हिंगोलीत शासन आपल्या दारी कार्यक्रम। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह दोन्ही उपमुख्यमंत्री राहणार उपस्थित। MMRDAचा आर्थिक धोरणाला डळमळीत। MMRDAच्या 20,000 कोटींच्या ठेवी संपल्या। MMRDAची अर्थसंकल्पीय तूट 7,468 कोटींवर। महाबळेश्वरमधील गुरेघरमध्ये प्रशासनाची अनधिकृत बांधकामावर कारवाई। पहाटेपासून प्रशासनानं तोडली 3 अनधिकृत बांधकाम। मंगळवेढा तालुक्यात दुष्काळ जाहीर करा। आमदार प्रणिती शिंदेंची मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांसह ग्रामविकास मंत्र्यांकडे मागणी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।